प्रपंचातलं प्रेम आहे हे पुढे सरकणार आहे, पण परमार्थात देवाचंही प्रेम भक्तावर आहे आणि भक्ताचंही प्रेम देवावर आहे. नीट ऐका. किती शपथ घेऊन सांगतात, तुझी अनवाहीन गा देवराया देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया, हे तबाखू तुझी अनवाहीन गा देवराया देवराया, तुझी अनवाहीन गा शपथ घेऊन सांगतात, तुझी अनवाहीन गा देवराया. किती प्रेम, अरे बहु आवडसी जीवापासोनिया. इथे शब्द तो का वापरला? सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. आता इथे जेवढे बसलेले मायबाप श्रोते, प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. जीवाच्या संबंधाने देहावर आहे आणि देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे, हे लक्षात ठेवा. जर मुंबईला बसलं, कडक इस्त्रीचे कपडे, सदऱ्याची घडी मोडल म्हणून बाकड्याला टेकलं नाही खामगाव पर्यंत, मुंबई ते खामगाव, बाकड्याला नाही टेकलं इस्त्री मोडल म्हणून. पण खामगाव 50 किलोमीटर राहिलं होतं, एसटी पलटी झाली, खाली पडलं, जखम झाली. आता सदरा फाडला, जखमेला गुंडाळला. का? आता देह महत्वाचा आहे, सदरा महत्वाचा नाही. सदऱ्यावर प्रेम आहे पण देहाच्या संबंधानं. गुरुवर्य भाऊसाहेब सांगायचे, खूप सेवा आमच्या रामदास बाबांनी भाऊसाहेबांची केली, खूप सेवा शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांचा आशीर्वादही त्यांना की रामदास उद्याला काही नसेल पण आज कमी पडणार नाही. आहे ना, तसंच वस्तुस्थिती आहे की नाही. खूप सेवा केली आपले भाऊसाहेब ओरोलीकर. ते सहज आपण प्रवचन ऐकायचो, नर कपडा नको डरत है, नर कपडा नको ना, असं म्हणायचं, सहज म्हणायचं बरं का. मजा पहा शब्दाची. नर कपड नको डरत है, नर कपड नको ना. मंदिरात गेल्यानंतर दंडवत घालताना कपडे मळतील म्हणून माणूस घाबरतो. नर कपड नको डरत है, पण दंडवत न घातल्यानं नरकाला जाईल याला भीत नाही. नर कपड नको डरत है, नरक पडन को ना. मग हे कळलं ना, कपड्यावरचं प्रेम, कपड्यावरचं. फाडला सदरा, गोपाल उभाच आहे का रे, राहू दे. सदरा फाडला गोपाल आणि जखमेला गुंडाळला. का? आता देह महत्वाचा आहे. बरं, देहावर प्रेम कुठपर्यंत आहे? जीवावर बितत नाही तोपर्यंत. डॉक्टरनी तपासलं, मुलाला बोलून घेतलं बाहेर, इकडे पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. बाबालाच बोला ना तुम्ही. मुलगा म्हटला, बाबा तुमचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून
अहो माझा मुलगा एक दिल्लीला आहे, त्याला येऊ द्या, 15 दिवसात निर्णय घेऊ. 15 दिवसानं कमरीतून काढील. आज सांगा, आज गुडघ्यातून तोडावा लागतो. मग आताच्या आताच तोडा. का? प्रेम नाही का? अरे आता जीव महत्वाचा आहे, गुडघ्यापासून पाय गेला तरी चालेल. लक्षात आलं ना? कपड्यावर प्रेम आहे पण देहाच्या संबंधाने, देहावर प्रेम आहे जीवाच्या संबंधाने. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. संत सांगतात बहु आवडसी जीवापासून या. संताला विचारा, ते म्हणतात आमचं विठोबावर प्रेम जीवापेक्षा आहे. बरं विठोबाला विचारा, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. दोघांचंही पहा. संत म्हणतात आमचं प्रेम जीवापेक्षा देवावर आहे, आणि देव म्हणतोय माझं प्रेम प्राणापेक्षा भक्तावर आहे. त्या प्रेमापोटी, अरे तो देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव आपणची देव. अभंग सर्वांनाच पाठ असल्यामुळे मजा आहे. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, ऐसा प्रेमभाव कैचा. अरे देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव होय गुरु. तो देव तर आहेच, बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो देव. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. देव. अरे बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव एको देव. बस वगैरे 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 मध्ये सगळं आलं. देवता आहेच पण गुरुही होतो. आपण पहिल्या वर्षाला चला आता. फाळके बाबा, निकम बाबा, पहिल्या अध्यायात देव काहीच बोलले नाही. ते सगळे पाहिलं ना तिकडच्या पार्टीचे.
वगैरे 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 मध्ये सगळे सेनयोर भैरमध्ये रथम स्थाप सेनयोर भैरमध्ये रथम स्थापय मेच्युत. दोन सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. अर्जुन गाडी मालक आहे, भगवान ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला ऐकावं लागलं. पण रथ उभा केला मध्यभागीच, पण नेमका द्रोणाचार्याच्या पुढे. आणि जर दुर्योधनाच्या पुढे उभा केला असता का जास्त डिझेल जळलं असतं का देवाचं. पण देव चतुरा तू शिरोमणी, त्यांना माहिती आहे दुर्योधनाच्या पुढे जर रथ उभा केला तर गीतेचा जन्म होत नाही. दुर्योधनाला पहिल्या भेटीत जर पाहिला असता ना, भूतकाळ आठवला असता देवाच्या पुढे. आणि लाल डोळे करून भगवान, अरे काय लागलं रे, तर जाऊ द्या लेकर पाहायचं. हां तिकडे जाऊ दे ते एक लागण झाली. आता ते एक लगी उठलं जात दुसरे तिकडे जाऊ द्या, मागं जाऊ द्या. उठा काही नाही. मला वाटलं चांगलं बसल, ते नाही बसत. इकडे असे बाजूला जाऊ दे थोडे. नाही ते थांबत नाही, ते लागण झाली. खूप जागा आहे तिकडे, जाऊ दे इकडे. पहिल्या भेटीत जर पाहिला असता दुर्योधन तर भूतकाळ आठवला असता. अर्जुनाचे लाल डोळे झाले असते. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़कर खींचकर लाओ सभा में द्रौपदी को, हमें आदेश तो भगवान से उड़ाना है. एकदम लढाई सुरू झाली असते. म्हणून रथ द्रोणाचार्याच्या पुढे उभा केला. आणि अर्जुन म्हणतोय, देवा मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला. पहिल्या अध्यायात नाही बोलला ते सगळे. तत्र पस्थित पार्थ पितृन पितामहान आचार्यान मातुरान भ्रातून पुत्रान पौत्रान सखी सता स्वशुरान सुहृदचैव शेनयोरु भयोरपी चाकण रोड. पाठ करायचं ठिकाण अजून तसंच आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केली देवाने, पण व्यावहारिक कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्ति क्रमम क्लैब्यम स्मागम पार्थ यतत्वयि नौपपद्धते शूद्रम हृदय दौर्बल्यम तेक्त्वा उत्तिष्ठपर्यंत सांडे हे मूर्खपण गुटी के धनुष्यबाण. तर निश्चित भ्रमातला संशयात आला. पण सुरुवात केली कथम भीष्म महम संके द्रोणांचे मधुसूदन. हे माझे गुरु आहे. तुम्हीच सांगता गुरुदेवाचं पूजन करावं आणि त्यांच्या पुढे युद्धाला प्रवृत्त करता. तरी काय भस्मासुर अर्जुन म्हणे लाजशी ना महागुरी कर्मी सुद्धा इथपर्यंत गेले. हो शांत हो अर्जुना. मला माहिती आहे ते तुझे गुरु आहे, तू त्यांचा शिष्य आहे. पण आता गुरुजी तास घ्यायला आले का तू शिकायला आला? खरं सांग. अरे गुरु असले तरी आता ते कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि शिष्य असला तरी तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात प्रतिस्पर्धी या नात्यानं गुरुवरही विजय मिळवणं सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. आणि मग अर्जुनानं कबुली जबाब दिला. शेवटी बस. कारण एकच तास आहे, त्याच्यासाठी मी आपल्याला तिथं नेलं. काय कबुली जबाब? शिष्यस्तेहम शादी माम ताम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे देवा. झालं ना? ज्या अर्थी अर्जुन म्हणतो मी तुमचा शिष्य आहे, त्या अर्थी देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय माझ्या विठोबाचा त्या प्रेमापोटी देव तर आहेच, पण गुरुही होतो. एवढंच नाही, भक्ताची जी देहभावात्मक वासना एक पारमार्थिकही आहे आणि ही देहभावात्मक शब्द आहे. पारमार्थिकही वासना पूर्ण करतो आणि देहभावात्मकही वासना. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन
काम्य कोणात गेले. बराच वेळ खूप सुंदर ठिकाण अर्जुन त्यानं ते ठिकाण पाहिलं. देवा मला तहान लागली, पाणी पिऊन येतो. अर्जुन गेले. निर्मळ पाण्याचे झरे, मयुराचं नृत्य, कोकी पक्षाचं गायन, हरण उड्या मारतात, फळानं लदबदलेले वृक्ष आहे, फुलानं सुंगारलेल्या वेली आहे. पाणी तर प्याला, पण मनात आलं इथं जर सुभद्रा असती तर. मी तिथंच होतो म्हणून सांगतो, नुसतं मनात आलं. लगेच बांगड्याचा आवाज आला मागून. भारत सुभद्राच. सुभद्रे आताच आठवण केली बुवा तुझी. काय योगायोग. ती म्हणली मी पतिव्रत आहे, मनोगत ओळखते पतीचं. बैस. बसली सुभद्रा. गोष्टी रंगल्या आणि देवानं आपल्या बोटातली अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली आणि सांगितलं आता 9 वाजले बरं का सुभद्रे, तो देव येईल, जा निघून. सुभद्रा गेली निघून. आला देव. अरे किती पाणी पितो, 8 वाजल्यापासून तास झाला तरी. चल जायचं आपल्याला. देवा तुम्हाला इथे थांबा वाढाल, इतकं सुंदर स्थळ, नंतर कधीतरी येऊ. आणि मग अर्जुन आणि भगवान कृष्ण रथात. सुभद्रेच्या बोटात अर्जुनानं जी अंगठी घातली होती, गोष्टी गोष्टीमध्ये नेमकं बरं का रामदास बुवा, घोडे हाकताना तेच बोट अर्जुनाच्या तोंडापुढे करायचे. खूपच ठिकाण चांगलं आहे रे. इथंच बसला दृष्टांत बरं का. हे माझे 27 गुरुबंधू आहे. माझ्या आईचा सप्ताह असतो ना, आईच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 दिवस. 105 वर्षाची आई होती, गेली. दरवर्षी काहीतरी नवीन करतो. यंदा सगळ्या गुरुबंधूंना अंगठ्या सारख्या दाखवा लागले. तसाच खडा, तसंच वजन, तसंच 32 गुरुबंधूंना केल्या. हे याच्यासाठी दृष्टांत तिथला आला म्हणून सांगितलं. त्याच्यावर ढोक बाबा लिहिलेला आहे. बरोबर त्याच बोटात घातल्या तेव्हापासून तशाच आहे. ते अर्जुनात सांगतो मी. बरोबर बोट करायचे. अर्जुन म्हणायचा अंगठी माझीच आहे, पण ह्याच्या बोटात कशी आली. बरं विचारावं तरी कसं. एकदा पुन्हा येऊ बरं का अर्जुना. हो पुन्हा येऊ, अंगठी माझीच आहे. रथ जेव्हा पोचला अर्जुन सुभद्रेकडे. सुभद्रे अंगठी कुठं आहे. कुठली अंगठी. झाडाखालची. अहो कुठलं झाड. जंगलातलं. अहो मी घरीच आहे. सासूबाईला विचारा. कोणती सासूला. तू आली नव्हती. नाही. मग विचारावं कसं. देवाकडे आले. देवा वाईट वाटून घेऊ नका. काय नाही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या बोटात जी अंगठी आहे ती माझीच आहे. असल बाबा. पण तुमच्या बोटात कशी आली. तूच घातली असेल. कुठं. झाडाखाली. देवा मी तर सुभद्रेच्या पोटात घातली होती. अरे त्यावेळेला मी सुभद्राच झालो. म्हणजे माझ्या प्रिय भक्ताची वासना पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याची पत्नी सुद्धा होतो. पडिये देह पुरवी
भाव पुरवी वासना, त्या प्रेमापोटी देहभावात्मक वासना त्याचीही पूर्तता करतो. राजा देवीचा भक्त होता. ऐश्वर्यात देवीची पूजा चाललेली. देवी पायापासून बाराबंदी, तांबडं पागोट, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा, 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन, खांद्यावर झेंडा. जाता जाता राजा पूजेमध्ये रमलेला असताना जाताना राजाला पाहून वारकऱ्यांनी नमस्कार केला. पाया पडावे माझे भांडवल, नमस्कार केला. वारकरी दिसता. राजा म्हणला, हो माय बाप, अरे काय रे तुमचा विठोबा, आणि काय तुमचा विठोबा, आणि काय तुम्ही त्याचे भक्त, पंढरीचे वारकरी, शिळे तुकडे पार करी. काय तुमच्या देवाजवळ 1.25 रुपयाची माळ आहे, आणि 11 रुपयाचं पिवळं फडकं नेसलं, आणि तेच साली लावलं म्हणता तुळशी हार गळ्या, काशे पितांबर, तुळशी हार गळ्या. माळ 1.5 रुपयाची, आणि 11 रुपयाचं पिवळं फडकं, काशे पितांबर, तुळशी हार गळ्या, काय, आणि सगळे 12 रुपयाचं तुमच्या देवाजवळ. आमची देवी बघ 10-20 किलो सोनं असेल पायापासून. वारकरी कपड्यानं फाटका होता, पण अभिमान दुखावल्यामुळे पडशीन पताक खाली ठेवली. काय म्हणता राजे, आमचा विठोबा 12 रुपयाचे कपडे, आणि आम्ही भिकारी. तुम्ही ज्या देवीची बढाई मारताना राजे, ते आमच्या विठोबाच्या दरबारात झाडूच्या कामावर आहे. आता हे नीट आहे का? राजा उठला. आमची देवी झाडूच्या कामावर, आणि तुमच्या विठोबाच्या दरबारात? हो राजे. नसली तर माळ तोडून टाकी. दुसरं काय करते, सरड्याची धाव खूपापर्यंत माळ तोडून टाकी. पण असली तर हा तुझा झेंडा खांद्यावर घेऊन पायी वारी तुझ्या विठ्ठलाची मी राजा करीन. आता नीट आहे का बरं का? टवखाले सगळे. चला आता राजान वारकरी पंढरपूरला निघाले. वारकरी मनातून घाबरलेला. पांडुरंगा, तुम्हाला संकटात आणावं माझी इच्छा नव्हती, पण तुमच्या फाटक्या वारकऱ्याचा अभिमान दुःखी केला यानं. तुमची निंदा केली म्हणून मला सहन झालं नाही, म्हणून मी बोलून गेलो की ज्या आमच्या विठोबाला भिकारी म्हणतोस, तो ज्या नगराचा राजा आहे ते नगर सोन्याचं आहे, आणि ज्या देवीची बढाई मारतो ती आमच्या विठ्ठलाच्या दरबारात झाडूच्या कामावर आहे. एवढ्या 2 गोष्टी तयार ठेवा देवा पंढरपुरात यायच्या आधी. वारकरी रडत चालला बरं का, रडत चालला राजासोबत. आणि एक लक्षात ठेवा, देवाला वेदांताच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर कळते. रडावं पण दोघांसाठी रडावं. एक तर देवासाठी रडावं, नाही तर संतासाठी रडावं. संसारासाठी रडू नये. रडायचं असेल तर दोघांच जवळ रडावं. एक तर पांडुरंगाजवळ रडावं, नाही तर सोनाजी बाबाजवळ रडावं. अरे अश्रू पुसणारे फक्त दोघं आहे जगात. संसारिकाच्या जवळ रडू नका. छाती काढून चालत जा. वो भी रोने वाले, आप भी रोने वाले, कौन किसी के आंसू पूछेंगे. तुम्ही जर रडला ना 2 मिनिट तात्पुरतं म्हणतं ते वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं. आणि तुम्ही गेला की अख्ख्या गावात जाहिरात करतं, आलत काल सकाळी आणि ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, अशी विनामूल्य सेवा करतं ते तुमची. म्हणून छाती काढून चालत जा प्रापंचिकाच्या पुढून. जर रडायचं असेल तर सकाळी पांडुरंगाच्या मंदिरात येऊन रडा, नाही तर सोनाजी बाबाजवळ रडा. अश्रू पुसणारे जगात फक्त 2 आहे. आणि अश्रूची भाषा, अश्रूमध्ये ही ताकद आहे. पहा, तुमच्या मावल्यांच्या भाषेत सांगतो. बाळाला वाटतं का आईनं लवकर लक्ष द्यावं, त्यानं मम्मी 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 नाही करायचं. दोन्ही हातानं कपाळ बदलून रडावं की स्वयंपाक थांबून मम्मी पळते लेकराला घेते. ही जशी रडण्यातली ताकद व्यवहारात आहे, तीच परमार्थातली सांगतो. वारकरी रडत निघाला. विठ्ठल